हाय गर्ल्स, तर आज मी तुमच्याशी माझं मंथली स्किन रुटीन शेअर करत आहे. बघू शकता माझ्या फोरहेडवर खूप टॅनिंग झालेलं आहे, स्किनवरही झालेलं आहे. म्हणून मी थोडंसं म्हटलं आज क्लिन्झिंग, स्क्रबिंग अँड ब्लिचिंग करावं, जे माझं मंथली रुटीन आहे. इथं आपण सुरू करत आहोत. पहिला वेब टिश्यूने आपल्या स्किन व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. तुम्ही फेस वॉशही यूज करू शकता, पण मी इथं वेब टिश्यू यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बाउलमध्ये वॉटर घेणार आहोत, ऑक्सीलाईफचं ब्लीच घेणार आहोत, वेब टिश्यू, पपायाचं स्क्रब अँड माय केअरचं क्लिन्झर. इथं स्क्रब तुम्ही दुसरंही घेऊ शकता. माझा पर्सनली आवडता आहे पपाया स्क्रब, म्हणून मी ते स्क्रब घेतलेलं आहे. आणि इथं आपण क्लिन्झर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी हलक्या हाताने मसाज करायची आहे, जास्त प्रेशर नाही टाकायचं स्किनवर. जेवढी तुम्ही हलक्या हाताने मसाज कराल तेवढा स्किन तुमची डीपली क्लीन होईल. अगदी असे स्टेप वापरून तुम्ही घरीसुद्धा तुमच्या मंथली स्किनची जी केअर आहे तुम्ही करू शकता. आणि हो, सगळ्याच लेडीजसाठी स्वतःसाठी वेळ हा निघत नसतो गर्ल्स, काढावा लागतो. म्हणून जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढून स्वतःची काळजी घेतो, स्वतःच्या चेहऱ्याची निगा राखतो, आपल्यालाच खूप छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह फिलिंग येते. माझ्या बाबतीत तरी तसं आहे. जेव्हा पण कधी मी स्वतःची काळजी घेते, स्वतःसाठी काहीतरी करते, खूप छान वाटतं. क्लिन्झिंग करून झालेलं आहे. आता मी स्क्रब घेत आहे. व्यवस्थित स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे. अगदी हलक्या हाताने जसं सांगितलं तसं मसाज करा, पण इथं स्क्रबचा टायमिंग थोडा वाढवा. तुमच्यावर आहे, तुम्ही 4 मिनटं 5 मिनटंही करू शकता, कारण स्क्रबमध्येच मेन टॅनिंग निघते. नोजच्या कॉर्नरला, तुमच्या होटांच्या किनारीला, फोरहेडवर व्यवस्थितपणे मसाज करून घ्यायची आहे. आणि आता आपण स्क्रब क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आज मी इथे तुम्हाला ऑक्सीलाईफचं ब्लीच दाखवत आहे रिव्ह्यू, कारण खूप सुंदर आहे त्याचा रिझल्ट. मी पर्सनली स्वतःसाठी यूज करते, तुम्ही पण एकदा यूज करून बघा. आणि तुम्ही बघू शकता जे क्लिन्झर, स्क्रब वगैरे जे पॅक मोठे आहेत ते मी क्लायंटला सगळं यूज करते, तेच मी स्वतःला पण इथं यूज केलेलं आहे. मी माझ्यासाठी वैयक्तिक काही वेगळं घेतलेलं नाही आहे, की क्लायंटसाठी वेगळं आणि माझ्यासाठी, तर तसं नाही आहे. व्यवस्थित ब्लीच अप्लाय करून घ्यायचं आहे. आयब्रोपासून थोडंसं वर केसांना लागून द्यायचं नाही आहे, डोळ्यापासूनही थोडासा अंतर ठेवायचं आहे. व्यवस्थित नोजवर वगैरे अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि मिनिमम 15 मिनटं स्किनवर, आपल्या चेहऱ्यावर फक्त 15 मिनटं ब्लीच ठेवायची, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि ब्लीच तुम्ही महिन्यातनं किंवा 1.5 महिन्यातनं एकदा करू शकता. ब्लीच क्लीन केल्याच्यानंतर आफ्टर जेल लावायचं आहे. तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आलेला आहे माझ्या, इन्स्टंट ग्लो. जेल लावल्याने काय होतं, जेल लावल्याने आपलं स्किन खूप स्मूथ होते. ब्लीचच्या नंतर त्या बॉक्समध्येच तुम्हाला जेल दिलेला असतो, पण जेल लावायच्या आधी स्किन थोडी ओली असते आपली, त्याच्यामुळे ड्राय टिश्यूने एकदम स्किनमधलं आपलं पाणी ऑब्झर्व त्या टिश्यूमध्ये करून फेकून द्यायचं आहे, कारण ओल्या स्किनवर जेल लावायचा नाही आहे. व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायची आहे त्या जेलची, तुम्ही बघू शकता. आणि आफ्टर क्लिन्झिंग, स्क्रबिंग अँड ब्लीच तुम्ही बघू शकता चेहऱ्याला किती छान ग्लो आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा. आणि अजून नंतर तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायचा आहे तेही सांगा. बाय बाय.